खरे आमदार रोहित पवार यांनी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये 28 तारखेला झालेल्या आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी त्याच्यावर एक सखोल अभ्यास करून 2 दिवस त्यांनी एक प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केला. तसा त्याही वेळेला राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्याच पाहिजे आणि या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत तर ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले त्यांची सखोल चौकशी राज्य शासन करेल, केंद्र सरकार करेल आणि मला वाटते मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. पण त्याने दावा केलेला आहे की अरोरा यांना जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले होते ते रद्द करण्यासंदर्भात. आता वास्तविक रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांचे चुलत्यांचा अपघात झालेला आहे. जसा ज्यांना दुःख झाले त्यांच्यापेक्षा आम्हालाही जाम झालेत, आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आमच्याही मनामध्ये शंका आहेत ते आम्ही मुख्यमंत्री मोदींच्याकडे व्यक्त केले. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत त्यामध्ये रोहित पवारांनी मला वाटते कृपया भाग घेऊ नये. त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत जी आता माहिती दिलेली आहे त्याचा ते पाठपुरावा करतायत ते मला वाटतं एक त्यांचा पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता ते समजू शकतो. विरोधक तटकरेला टार्गेट किंवा प्रफुल्लबाईंना टार्गेट करताना दिसत आहे. एक फाईलच्या निमित्तानं दोघांचं नाव वारंवार घेतलं. डॉक्टर मला एक सांगा, त्याची तटकरे साहेबांची दादाची तटकरे साहेबांची प्रफुल्लबाईंची त्याही एकदा भेट झाली अनेक वेळा भेटी झाली. प्रफुल्लबाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्या पासून कार्याध्यक्ष आहेत. आजही ते कार्याध्यक्ष आहेत आणि अजितदादांच्या नंतर ते आता एक प्रमुख आहे. ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष त्या सुरेंद्रबाईंना केलं जाईल त्यानंतर ते सुद्धा कार्याध्यक्ष राहणार. आता तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आता मला हेच समजत नाही. मी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मी त्याचा खुलासा केला होता की हे दोन फिलत कशी होऊ शकतात, यांना टार्गेट काय केलं जातं. जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच असतील आणि तेच आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्याची चूक काय. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल हे मुख्यच असल्यामुळे ते उपस्थित असणं किंवा त्याच्यावर असणं हे गैर काय. आणि म्हणून एकंदरीत पवार साहेबापासून ही मंडळी तिथं आहेत, आजही ती होती. त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत आणि आपल्या पक्षांतर्गत हे गडबड करतायत असं माझं मत आहे. दोन्ही राष्ट्रवादीचा आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अलीकडे मांडलेला आहे की अजितदादा हे चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. आता सवाल काय की दादा गेल्यानंतरची परिस्थिती बदलली. आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचे आपलं मत काय ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुरेंद्र वहिनी यांचे जो कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता या पक्षामध्ये होईल. सर, विलिनीकरणाचा जो मुद्दा समजा विलिनीकरण झालाच पाहिजे, त्याला हायक असतं झालाच पाहिजे, तर सगळं राज्याचं नेतृत्व अजितदादांकडे देण्यासंदर्भातलं काही विचार किंवा अशा काही चर्चा ती काय मला माहिती नाही, मी नव्हतो ना चर्चेत. परंतु त्यांच्या सांगण्यावरून तसं आहे की पवार साहेबांनी थांबायचं आणि अजितदादांनी करायचं असं ही मंडळी म्हणतायत. राष्ट्रवादीच्या पाक्षिकामध्ये आज रोहित अशा पद्धतीचा त्यांचा उल्लेख करण्यात आला की दादांकडून शशिकांत शिंदे त्या चर्चेत असायची. ती चर्चा विशेषतः की दोन्ही पक्षाच्या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल असायची. तर आम्हालाही फोन यायची किंवा एकत्र जर येत असाल तर एकाचे नाव लढवा पण आपण गडीला जर चंदगडमध्ये आपण केला. परंतु या इतपर दादा आमच्याशी काही बोलले नाही हे खरं. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.